तर आपल्याला काय करायचं, तुम्ही जे एरिया ऑफ सर्कल वगैरे केलं होतं ना, तर इथे टेक अ प्रोजेक्ट नाव एरिया application using OOPS concepts or object oriented programming. Finish. Don't create area application OOPS concepts. Right click, new, create a class. I will repeat here. Right click, new, create a class. तुम्ही जो प्रोग्राम केला होता एरियाचा, मी काय करतो नीट लक्ष द्या प्लीज एव्हरीवन. फिनिश केलं याला. तर इथे मी एक स्कॅनर क्लास घेतो ऍज युजल. यू नो द स्कॅनर क्लास नाव इक्वल टू न्यू स्कॅनर अँड सिस्टीम डॉट इन. इथे आल्यावर आपण लिहिलंय एंटर रेडियस फॉर अ सर्कल. नीट समजून घ्या कोड काय करतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. एक 10 मिनिट नीट बघा मी काय करतो ते. फ्लोट आर इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट फ्लोट and float CA equal to 3.14 F into R into R. and इथे आपण लिहिलंय एरिया ऑफ सर्कल इज प्लस CA. हे जे आहे ना इथे आपण एरिया ऑफ सर्कल लिहिलंय इथे. सेम थिंग नाव SYSO enter the base and height. Float base equal to SC dot next float, height equal to SC dot next float, float TA equal to 0.5 F into B into H, and answer is here area of triangle is plus TA. तर मग काय केलं आपण, हा झाला तुमचा सर्कलचा एरिया, हा झाला तुमचा ट्रायंगलचा एरिया. I hope this code is clear to everyone. Am I right? Yes or no? I hope this code is clear to everybody. Am I right? Yes or no? कोणाला याच्यात काही जरी डाऊट असेल तर विचारा. आता मी हा कोड चेंज करणार आहे. तर हा जो आहे इथे एरिया ऑफ सर्कल तुमच्याकडे, इकडे तुमच्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल आहे. ओके, आता मला काय करायचं नीट ऐका. एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा जो कोड आहे तो इथे न लिहिता एकत्र इथे न करता आपण याला काय करणार, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर या सर्वांना एक कॉमन गोष्ट आहे विच इज कॉल्ड ॲज द एरिया. काय लिहिलंय ते एरिया. ओके, इथे काय केलं मी एरिया. या एरियामध्ये आपण पब्लिक वॉइड सर्कल एरिया हा एक मेथड लिहिला. बघा बरं का मी काय करतोय. एरिया नावाचा मी एक क्लास बनवला. आय शो यू दिस अगेन. 1 सेकंड, आय डिलीट दिस. एकदा परत डिलीट करतो मी हे. इथं मी राईट क्लिक करतोय, न्यू करतोय आणि क्लास घेतोय. बघा एरिया घेतलं आणि फिनिश केलं. ठीक आहे, म्हणजे मी क्लास घेतला एरिया नावाचा. त्या एरियामध्ये पब्लिक वॉइड सर्कल एरिया हे माझं फंक्शन आहे. ते काय काम करणार, इथे तुम्ही जो एरिया ऑफ सर्कल करताय ना हा कोड हा कट करा इथून आणि हा कोड ह्या क्लासच्या या फंक्शन मध्ये पेस्ट करा. ठीक आहे. सिमिलरली मी इथे अजून एक फंक्शन घेतलाय पब्लिक वॉइड ट्रायंगल एरिया आणि इथे जाऊन आपण काय करूयात, हा वाला कोड कट करा आणि हा कोड इथे जाऊन पेस्ट करून द्या. ओके, याच्याने काय होतं बघा. हा झाला सर्कल एरिया, हा झाला ट्रायंगल एरिया. सर्कल एरियाने आपण एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करतो, ट्रायंगल एरियाने आपण एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करतो. म्हणजे आधी जो प्रोग्राम तुम्ही एकत्र केला होता इथे, इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट प्रोग्राम हिअर, त्या प्रोग्रामला मी डिवाइड केलं 2 फंक्शन्स मध्ये. एकाचं काम आहे सर्कल एरिया आणि एकाचं काम आहे ट्रायंगल एरिया.
म्हणजे आधी जो प्रोग्राम एकटा मेन फंक्शन हँडल करत होता, नाव आय हॅव डिवायडेड दॅट प्रोग्राम इंटू 2 पार्ट्स. वन इज अ सर्कल एरिया, वन इज अ ट्रायंगल एरिया. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? येस ऑर नो? जो प्रोग्राम तुम्ही एका मेन मध्ये करत होते तो मी इथे वेगळा केला. एका फंक्शनने सर्कल एरिया केला, एका फंक्शनने ट्रायंगल एरिया केला. येस ऑर नो? इथपर्यंत कळलं का नाही? एव्हरीबडी अंडरस्टूड? काय केले इथे मी? सो द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. Program is divided into 2 parts. One function is for to calculate area of circle. Second function is for to calculate area of triangle. ओके, म्हणजे याच्यामध्ये कोड तोच आहे. अच्छा, ते void म्हणजे काय हे मी सध्या लक्षात घे. याला म्हणतात फंक्शन. पूर्ण याला काय म्हणतात? फंक्शन. हा त्याचा रिटर्न टाइप असतो त्या फंक्शनचा. याला म्हणतात नाही नाही याला म्हणतात रिटर्न टाइप. याला म्हणतात रिटर्न टाइप. हा जो फंक्शन आहे ना ज्याच्या पुढे राऊंड ब्रॅकेट असतं त्याला म्हणायचं फंक्शन. हे तसं मी सी मध्ये आधी शिकवलेलं असतं, पण आता तुमचं नाही सी झालंय त्यांचं. ठीक आहे, इट्स ओके. तर याला म्हणतात फंक्शन आणि याला म्हणतात रिटर्न टाइप. हा पब्लिक म्हणजे काय ते आपण बघूयात थोड्या वेळाने. पण सध्या लक्षात ठेव, ज्याच्या पुढे राऊंड ब्रॅकेट असतं त्याला म्हणायचं फंक्शन. जसं प्रिंट एलएन मध्ये बघ, याला पण राऊंड ब्रॅकेट दिसतंय तुला, हे पण फंक्शन आहे. हे फंक्शन कोणी दिलं आपल्याला? हे फंक्शन या क्लासने दिलं. मग सिमिलरली मी काय केलं, माझ्या क्लासचं नाव आहे एरिया, त्याने मला एक फंक्शन बनवून दिला. नेक्स्ट फ्लोट फंक्शन कोणी दिलं? स्कॅनर क्लासने दिलं. ओके, इथे बघ, नेक्स्ट फ्लोट कोणी दिलं? स्कॅनर क्लासने दिलं. तसं मी माझा स्वतःचा क्लास बनवला. या लोकांनी स्कॅनर बनवलाय तर मी माझा क्लास बनवला. त्या स्कॅनर मध्ये नेक्स्ट फ्लोट फंक्शन आहे, तर माझ्या क्लासमध्ये एरिया फंक्शन आहे. सर्कल एरिया, ट्रायंगल एरिया, रेक्टँगल एरिया. हे वॉइड वगैरे काय आपण नंतर बघूयात. अनुष्का, इथपर्यंत कळतंय? जसा एरिया क्लास आहे तसा त्या क्लासमध्ये सर्कल एरिया फंक्शन आहे. स्कॅनर क्लास आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट फ्लोट फंक्शन आहे. हे कळलं अनुष्का? येस ऑर नो? ठीक आहे. मग आता जसं मी स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला ना, मला प्रोग्राम मध्ये आउटपुट पाहिजे होतं, नेक्स्ट फ्लोट मेथड पाहिजे होती, तर मी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. तर मग मी आता दुसरा क्लास बनवला, मेन क्लास. त्या क्लासमध्ये मी आता काय करणार, एरिया ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू एरिया. जसं तुम्ही आतापर्यंत स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवायचे तसा मी आता ऑब्जेक्ट बनवला एरिया क्लासचा. स्कॅनर हा इनबिल्ट क्लास आहे, एरिया हा युजर डिफाईन क्लास आहे. बिकॉज एरिया मी डिफाईन केला आणि स्कॅनर तो ऑलरेडी डिफाईन्ड आहे. मग हा झाला माझ्या क्लासचा ऑब्जेक्ट, म्हणजे या एरिया क्लासचा ऑब्जेक्ट. त्या क्लासमधून आपल्याला कॉल करायचे एओबीजे डॉट सर्कल एरिया, एओबीजे डॉट ट्रायंगल एरिया असं. तर याचा अर्थ आधी जे काम तुम्ही मेन मध्ये करत होते, नाव यू हॅव डिवायडेड दॅट वर्क इंटू 2 पार्ट्स. One function is circle area, which is responsible to call area of circle. Second function is a triangle area, which is responsible to call area of triangle. Yes or no, everybody? याने आपल्याला सर्कल एरिया मिळणार. मी कंट्रोल प्रेस करतोय माझ्या कीबोर्डला आणि याच्यावर क्लिक करतोय, हा इकडे जम्प केला बघा इथे. हा एरिया ऑफ सर्कलचा कोड हा परत येतो इकडे आणि इथून तुम्ही जेव्हा कंट्रोल प्रेस करून याला क्लिक केलं तर हा गेला ट्रायंगल कडे. So you have divided your program into two different parts. So you have divided your programs into two different parts. Okay, one is the main class and second one is the, हे बघा, हा माझा मेन क्लास आहे आणि हा त्याचा एरिया क्लास आहे. हे बघा, सी दिस थिंग नाउ, लुक ॲट दिस. आधी एरिया क्लास बनवला, त्यात सर्कल एरिया फंक्शन आणि हा कोड एरिया ऑफ सर्कलचा. त्यात ट्रायंगल एरिया फंक्शन आणि हा कोड एरिया ऑफ ट्रायंगलचा. आणि इकडे त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा. मेन मेथड एकच असते त्या प्रोजेक्टमध्ये. आणि सर्कल एरिया आणि ट्रायंगल एरियाला कॉल करा. त्यानंतर आपण काय करणार, उद्या तुम्ही म्हटलेच की सर मला आता रेक्टँगल एरिया पण पाहिजे, मग पब्लिक वॉइड रेक्टँगल एरिया असं लिहायचंय.
इथे येणार आहे एरिया ऑफ रेक्टँगलचा कोड. इथे कोणता कोड येणार? रेक्टँगलचा एरियाचा कोड येणार आहे, लक्षात घ्या. आणि मग आपण त्याला कॉल करणार इकडे परत एकदा या ठिकाणी aobj डॉट रेक्टँगल एरिया असं कॉल करणार. ठीक आहे. इथे सर्कलला कॉल केलं, हा गेला सर्कलकडे. ट्रायंगलला कॉल केलं, हा गेला ट्रायंगलकडे. रेक्टँगलला कॉल केलं, हा गेला रेक्टँगलकडे. So this is the way you have developed your program, divided your program into two different parts. You have divided your program into two different parts. This class has your function called as circle area, triangle area, rectangle area. And from here, create the object of your class. Object of your class, call the function circle area, call the function triangle area, call the function rectangle area. हे कळतंय का नाही? Yes or no? सगळ्यांना कळतंय का नाही? Yes or no? Please tell me, everyone. Everybody, please reply. Everyone, please reply. So this is called as object-oriented programming. This is called as object-oriented programming. Okay. So मी एक क्लास बनवला एरिया नावाचा. ठीक आहे. त्यात मी एक सर्कल एरिया फंक्शन घेतला, एक ट्रायंगल एरिया लिहिला आणि एक रेक्टँगल एरिया लिहिला. इथून आपण कॉल केलं सर्कल एरियाला, देन वी हॅव कॉल युअर ट्रायंगल एरिया अँड देन आय कॉल द रेक्टँगल एरिया. म्हणजे जो लोड एका फंक्शनवर येतो तो आपण इथे डिवाइड केलाय, दॅट सेट. जो लोड एका फंक्शनवर येतो तो आपण काय करतो इकडे डिवाइड करतोय इन अ डिफरंट फंक्शन्स. ठीक आहे.